आपण बोलूयात अपेक्स काउन्सिलचे मेंबर विनायक द्रविड सरांशी. द्रविड सर, मॅच तुम्ही पाहिलीत, पोरं अप्रतिम क्रिकेट खेळतायत, काय सांगाल त्याबद्दल? चांगलं चाललंय. बघून आनंद होतोय की 50 ओव्हरच्या मॅचला ज्या पद्धतीने अप्रोच व्हायला पाहिजे, जसं खेळायला पाहिजे त्या पद्धतीने आज तर मॅच बघितली मी आणि आय एम सो हॅपी की आम्हाला जे अपेक्षित आहे ते बघायला मिळालं. सो दॅट इज द बेस्ट पार्ट. एक्झॅक्टली, यासाठीच केला होता अट्टहास असं म्हणायला हरकत नाहीये. पण एमसीएने एक चांगलं पाऊल उचललं होतं. 50 ओव्हरचा फॉर्मॅट पहिलंच वर्ष आहे, पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय. तर हे डोक्यात आलं कुठनं की सिलेक्शन ट्रायल्स आपण यावर्षी असा घ्यावा? त्याची थोडी बॅकग्राऊंड अशी आहे की ॲज यू नो, आपण लास्ट इयर एमसीएने T20 टुर्नामेंट एमसीची चालू केली. मग इन्व्हिटेशन ही लॉंगर फॉर्मॅटची आहे, 2 दिवस, मग फायनल 3 दिवसाची 4 दिवसाची खेळू आपण. इथे वन डेच्या साठी वेगळा फॉर्मॅट, चांगला प्लॅटफॉर्म नव्हता. मग ते नेट्सवरनं आणि ह्याच्यावरनं सिलेक्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना एक चांगली टुर्नामेंट दिली आणि त्या टुर्नामेंटमधनं पोरांना अपॉर्च्युनिटी मिळाली, तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. सो दॅट इज द मेन रिझन. म्हणजे आता ॲक्च्युली असं झालं आहे की MPLच्या आधी T20, सो एक फॉर्मॅट झाला. 50 ओव्हरमध्ये ही कॉर्पोरेट ट्रॉफी होईल आणि लॉंगर फॉर्मॅटसाठी इन्व्हिटेशन लीग. सो आता 3 फॉर्मॅट एक्सक्लुझिव्ह आणि चांगल्या क्वालिटीचे मुलांना एक्सपिरियन्स करायला मिळतील. दॅट इज द आयडिया. आणि असं आपण बघू शकतो का एमसीएकडनं एक पुढचं पाऊल असू शकतं का की T20साठी एक टीम वेगळा, पूर्ण एक संच, त्यानंतर ह्याच्या वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटसाठी वेगळे वेगळे 15 लोक सिलेक्ट होऊची शक्यता आहे का? म्हणजे जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. नाही, ॲक्च्युली ह्याच्यावर मी डायरेक्ट बोलणं योग्य राहणार नाही, जरी मी क्रिकेटिंग बॅकग्राऊंडचा असलो तरी. पण एक गोष्ट मी सांगतो की देर आर गोइंग टू बी सर्टन प्लेयर्स विच आर कॉमन. पण 100% काही प्लेयर्स हे फॉर्मॅट स्पेसिफिक पुढे जाऊन डेव्हलप होणार आणि हे सगळीकडे आहे. इट इज नॉट ओनली महाराष्ट्र. यू टेक एनी स्टेट, एनी इंटरनॅशनल साईड इव्हन. T20चे काही स्पेशलाइज प्लेयर असतात, काही 50 ओव्हरचे असतात, काही लॉंगर फॉर्मॅटचे असतात. तर तो फॉर्मॅट येणार आहे. देर विल बी फ्यू कॉमन अँड रेस्ट ऑफ देम विल बी फॉर्मॅट स्पेसिफिक. अगदी खरं. तसं शेवटी इट्स अप टू सिलेक्टर्स, पण तेही याच दृष्टीने विचार करतील, मला खात्री आहे. अगदी खरं आहे. पहिली 4 नावं असतील आणि बाकीचे बदलले जातील, कारण इतकं सातत्याने क्रिकेट होतंय, त्यामुळे त्यांना देखील ब्रेक हवा आहे त्याच्यातनं. म्हणून हे कदाचित असं केलं तर काही वावगं ठरणार नाही. पण महत्वाचं म्हणजे सकाळ देखील यावर्षी आपल्यावर जोडलं गेलेलं आहे माध्यम प्रायोजक म्हणून. त्याबद्दल काय सांगा? सकाळ बरोबर असोसिएट होताना MCला आणि अपेक्सला मनापासून आनंद आहे. याला कारण एवढा मोठा प्रिंट मीडिया, एवढा मोठा ब्रँड आहे की त्यांच्या बरोबरीने ही टुर्नामेंट लॉन्च करताना MC इज व्हेरी हॅपी. त्यांचा एवढा मोठा वाचक वर्ग आहे, म्हणजे प्रिंट कॉपी आणि इवन सॉफ्ट कॉपीमध्ये इतकं मोठं कव्हरेज आहे. आणि त्याच्यात ह्या मुलांना जी चांगलं क्रिकेट खेळतात, जी चांगलं परफॉर्म करतात, त्यांना मीडिया थ्रू एक्सपोजर मिळणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जी सकाळ करते 100%, आणि ते तर या टुर्नामेंटशी डायरेक्टली असोसिएट आहेत. सो अतिशय चांगली गोष्ट आहे ही. आणि पुढे जाऊन सुद्धा आम्ही अशा टाईपचं काहीतरी कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन वी एक्सपेक्ट फ्रॉम सकाळ ग्रुप. यस, थँक्यू व्हेरी मच सर. एमसीएनी अशी काहीतरी नवीन गोष्टी सुरू करताय आणि त्याचा फायदा होतोय. ते क्रिकेटच ना, क्रिकेट मोठं होतंय, ही तुमची जी भावना त्याच्या मागची आहे ती अतिशय योग्य आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.